बुलढाण्यातनं एक अपडेट आहे। बुलढाण्यातल्या खामगावमध्ये सरपंचावरती प्राणघातक हल्ला झालाय। सुटाळा येथील सरपंच निलेश देशमुख यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाल्याचं कळतंय। हल्ल्यामध्ये निलेश देशमुख यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे। सुटाळा फाट्यावरती लोखंडी रॉडने त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला। हल्ल्यामध्ये सरपंच निलेश देशमुख थोडक्यात बचावले असं कळतंय। हल्ला करणारा एक आरोपी मयूर सिद्धपुरा पोलिसांनी पकडलाय, मात्र इतर आरोपी घटनास्थळावरनं फरार झालेले आहेत। हल्ल्यात जखमी झालेले सरपंच निलेश देशमुख यांच्यावरती खामगाव सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आपले प्रतिनिधी संजय महाजन आपल्याला अधिक माहिती देतील। संजय, हा जो प्राणघातक हल्ला झालेला आहे सरपंचांवरती, तो कोणी केलेला आहे, आरोपी कोण आहेत आणि यामागचा हेतू काय होता याबद्दल काही कळू शकलंय का? नक्कीच पूर्वी खामगावच्या अगदी लगतच असलेलं सुटाळा हे गाव आहे आणि या गावाचे हे निलेश देशमुख सरपंच आहेत। खरं तर काल मध्यरात्री एका महामार्गावरील एका हॉटेल समोर हा हल्ला झालाय। निलेश देशमुख हे त्यांच्या बाईक जवळ उभे असताना अज्ञात 4 लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला। मात्र हल्ला केल्यानंतर आरोपी पसार होत असताना एका आरोपी नजीकच असलेल्या नागरिकांनी पकडून ठेवलं। पोलिसांनी आरोपीला अटक केली। मात्र हा हल्ला नेमका कशावरून झालाय अद्यापही कळू शकलेलं नाही। मात्र निलेश देशमुख त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पूर्वी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।